नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज बुधवार दिनांक 3 जून 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 540. या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या 12 प्रश्नांना उत्तर देणार. अधिक वेळ न लावता प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न या वनिता भालेराव म्हणून आहेत. यांची नियुक्ती दिव्यांग म्हणून झालेली होती आणि यांचं म्हणणं की दिव्यांगाच्या आपल्याला याच्यामध्ये पुनर्तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने पण दिले होते आणि शासनाने दिले होते. आणि यांचं ते दिव्यांगत्व जे प्रमाण जे 40% वर होतं नोकरी लागण्याचे, त्यांचं प्रमाण 18% आलं आहे. तर यांचा प्रश्न आहे, नोकरी जाईल का? त्यांनी एक प्रेस कटिंग पाठवलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, शासन निर्णय म्हटलेला आहे. अद्यापही ह्या मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय महत्त्वाचा दिलेला आहे आणि जो निर्णयाची चर्चा मी व्हिडिओ क्रमांक 537मध्ये केलेली आहे. आणि त्यामध्ये उच्च न्यायालयाने जे काय निर्णय दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत, त्याच्याशी सविस्तर चर्चा मी त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. त्या निर्णयाचं वाचन केल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की ज्यांचं दिव्यांगत्वाचं प्रमाण 10% वर असेल, पण 40%पेक्षा वरून ते खाली आलेलं आहे, पण ते 11 ते 39 जर असेल तर त्यांना सेवाविषयक लाभ असतील ते मिळणार नाहीत. आता कदाचित याबाबत क्लॅरिटी अजून काही शासनाने कुठलाही निर्णय काढलेला नाही, पण माझ्या इंटरप्रिटेशनप्रमाणे हे सेवाविषयक जे फायदे असतात, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याला असते, त्याच्या घराजवळ बदली दिली जाते, काम कुठलं तरी निळ्या प्रकारचं दिलं, असे हे सेवाविषयक फायदे. आणि ज्यांचं दिव्यांगत्वाचं प्रमाण म्हणजे वनिता भालेरावांचं प्रमाण 18% वर आलं आहे, त्यामुळे त्यांना जर सेवाविषयक लाभ दिलेले असतील तर ते काढले जातील. नोकरी जाईल असं तरी त्या न्यायालयाच्या निर्णयावरून दिसत नाही. पण अर्थात जसं मी त्या 537च्या व्हिडिओ करताना सांगितलं होतं, याबाबत शासन एक सर्वंकष निर्णय काढेल आणि त्यानंतरच कारवाई सुरू होईल. चला, प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे 2014मध्ये यांना निलंबित केलं होतं आणि सेवानिवृत्त असताना 2 महिने असताना DE सुरू केली. हे बरोबर आहे का? आणि दिरंगीच्या आधारावर ही DCRG रद्द होऊ शकते का? आता पहिल्यांदा मी आपल्याला सांगेन की आपल्याला 2014मध्ये निलंबित केल्यानंतर आपली सेवेत पुनर्स्थापना झाली होती का? म्हणजे आपण निलंबनाखाली असताना सेवानिवृत्त झालं का? हे आपल्या मेलमधून किंवा आपल्या कॉमेंट्समधून काही दिसत नाही. आता शासनाला सेवानिवृत्तीपूर्वी दोषारोप म्हणजे DE सुरू करण्याचा निश्चित अधिकार आहे. पण आता ही जी DE सुरू केलेली आहे ती कुठल्या घटनाबाबत आहे? आता ही DE जर 2014मध्ये जर सुरू केलेली आहे तर त्याच्या घटना कुठल्या आहेत ते आपण मला जर सांगितलं तर मी तुम्हाला याच्या संबंधित अधिक सल्ला देईन. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? सेवानिवृत्तीपूर्वी दोषारोपपत्र 1 महिना 2 महिने देता येतं का? निश्चित देता येतं. मग सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी देखील देता येतं. त्याच्यामध्ये कुठलाही प्रत्यवाय नाही. प्रश्न क्रमांक 3. संजय तोडकर नावाचे ग्रस्त आहेत. हे 30 जून 2024ला सेवानिवृत्त झाले. यांना सर्व सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळालेले आहेत, पण यांचा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ रोखून ठेवलेला आहे. आणि त्याचं कारण काय आहे? त्यांचं म्हणणं की याच्यापूर्वी त्यांच्या विरुद्ध एक क्रिमिनल केस होती आणि ती क्रिमिनल केस काय उठली? ती कामाच्या संदर्भातली अशी नव्हती. एक त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेलेला होता, फौजदारी गुन्हा नोंदवला झाला होता आणि फौजदारी गुन्ह्याबद्दल त्यांना खटला होऊन त्यांना शिक्षाही देखील झाली, पण त्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्टे दिला. मग ती शिक्षा काही त्यांना झालेली नाही. आता मी त्यांना याच्या सांगेन की आपण माझ्याशी यांनी चर्चाही दूरध्वनीवरून काल केली आणि यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की ज्या अर्थी आपल्याला सेवानिवृत्तीविषयक सर्व लाभ मिळालेले आहे, त्यामुळे हे आपल्याविरुद्ध फौजदारी खटला चालू आहे, तुम्हाला शिक्षा झालेली आहे, ही गोष्ट खरी आहे. पण शिक्षा झाली आहे या कारणावरून आता शिक्षा तुम्हाला शिक्षा नेमकी केव्हा झाली हे मला तारीख जरा कृपया कळवा. पण मी एवढंच आपल्याला सांगेन की जर ती सेवानिवृत्तीपूर्वी ही अशी शिक्षा झालेली असेल आणि त्या शिक्षेच्या आधारे आपण स्टे मिळाला या कारणावरून
तुमचं पेन्शन काही अडवलेलं नसेल तर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. पण मी आता जसं सुरुवातीला सांगितलं तर त्याप्रमाणे आपल्याविरुद्ध हा गुन्हा नेमका केव्हा झाला होता हे सांगा. पण अन्यथा आपण आपल्या खातेप्रमुखांकडे अर्ज करा की ज्या अर्थी मला सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळालेले आहेत. कारण माझ्याविरुद्ध जे प्रकरण पेंडिंग होतं ते प्रकरण कशासाठी होतं, ते ज्या बाबतीत होतं ते सेवाविषयक बाबीमधलं नाही, कामाच्या संदर्भात नाही. आणि म्हणून मला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा. रिप्रेझेंटेशन करा, त्यावर काय उत्तर आलं त्यानंतर माझ्याशी संपर्क साधा. मग मॅटमध्ये जावं किंवा काही याचा आपल्याला विचार करता येईल. प्रश्न क्रमांक 4 यांचं म्हणणं आहे, हे कदम म्हणून आहेत महादेव कदम यांना सेवानिवृत्ती 6 वर्ष झाली पण निवृत्ती वेतन एजीकडून मंजूर झालेलं नाही कारण न्यायिक प्रकरण पेंडिंग आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की न्यायालयीन प्रकरण पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतनविषयक सर्व लाभ मिळतील का. आपल्याला मला असं दिसतं की आपल्याविरुद्ध आहे त्यामुळे आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत असावं. आणि आपल्याविरुद्ध जे न्यायालयीन प्रकरण पेंडिंग आहे त्यामध्ये जर आपली संपूर्णपणे सुटका झाली म्हणजे आपल्याला क्लीन ॲक्विटल मिळालं तर आपल्याला सर्व निवृत्ती वेतनविषयक लाभ मिळतील. एवढंच नाही तर आपल्याला सेवा उपदानावर व्याज देखील मिळेल. कारण ते कुठल्या तारखेपासून, ज्या तारखेला आपण सेवानिवृत्त झाल्या त्यानंतर. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की याच्याकरता व्हिडिओ क्रमांक 222 पहा आणि त्या व्हिडिओच्या 222 बरोबर एक उच्च न्यायालयाचा निर्णय पण दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपण झाल्यावर आपल्याला काय मिळेल का, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे एक मात्र आपण जरूर करा, आपल्या विरुद्धची जी क्रिमिनल केस आहे त्याची स्टेज काय आहे मला अजूनही कळलेलं नाही. पण ही जर स्टेज आता चार्जशीट वगैरे झालं असेल तर ती लवकरात लवकर क्रिमिनल केस कशी संपुष्टात येईल, त्याचा लवकरात लवकर ती अंतिमरित्या कशी केली जाईल यासाठी आपण प्रयत्न करा आपल्या वकिलांमार्फत. प्रश्न क्रमांक 5 अनेक लोकांना ह्या निवृत्ती वेतन अंशी राशीकरणाचा कालावधी 15 वर्षापूर्वी 12 वर्ष करण्याच्या बाबतीत नेमकी परिस्थिती काय आहे, कारण एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे वगैरे. यासंबंधी मी जरा थोडासा खुलासेवार बोलतो. अनेक प्रकरणामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एखाद्या कर्मचाऱ्याची 15 वर्ष जी अंशराशीकरण आपण सेवानिवृत्तीच्या दिवशी जे आपण करतो त्याच्यातलं ती जी कपात केली जाते 40% आपल्याला अंशराशीकरण करता येतं आणि त्या अंशराशीकरणाची जी रक्कम आहे ती 15 वर्षांनी रिस्टोअर केली जाते म्हणजे संपूर्ण निवृत्ती वेतन मिळू शकतं. आता काही ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी अर्ज केले की आम्हाला जी रक्कम दिलेली होती ती आता 12 वर्षात संपलेली आहे, तर 12 वर्षापर्यंत नंतर रिकव्हरी करणं अयोग्य आहे. आणि त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने काही ठिकाणी स्टे दिलेला आहे. आणि मग त्या स्टेची अंमलबजावणी करणं हे संबंधित ट्रेझरी ऑफिसरचं काम आहे. आणि म्हणूनच ठाणे ट्रेझरी कार्यालयाने देखील असं एक पत्र संचालकांना पाठवलं की मॅटच्या निर्णयाप्रमाणे जिथे असा स्टे दिला आहे पण तो आम्ही त्याप्रमाणे रिकव्हरी थांबवली. पण मी आपल्याला याच्या सांगेन की एक सर्वोच्च न्यायालयाने जो एक निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये हे केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये आहे. काय त्यांनी निर्णय हेच दिलेला होता की हे 15 वर्षाचं जे आहे ते विचारांती केलेलं आहे आणि त्याच्यामुळे 12 वर्षाचं करणं काही योग्य नाही. आणि हा सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयाच्या आधारे केंद्र शासनाने 23 जुलै 2025ला ज्ञापन काढलेलं आहे. आणि म्हणजे माझ्या या दृष्टीने आता या ठिकाणी कुठेही न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे 15 वर्षाचं 12 वर्ष करावं आता असा कुठलाही खालची न्यायालय देखील करणार नाही. पण त्यांना हा सर्वोच्च न्यायालय त्यांच्यापुढे नजरेस आणून द्यावा लागेल. आणि त्यामुळे सध्या तरी जी अंशराशीकरण केलं जातं ती जी रक्कम आहे त्यांचे पुन्हा रिस्टोरेशन जास्त म्हणजे रिकव्हरी ही 15 वर्षापर्यंतच होणार. तर मी आपल्या सर्वांच्या माहिती करणं केंद्र शासनाने जो एक ज्ञापन काढलं 23 जुलै 2025चं ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली ती या सर्वांनी वाचावी. अनेक ठिकाणी मला याबाबतीत प्रश्न विचारले जातात, अनेकांच्या डोक्यामध्ये शंका आहे आणि त्यामुळे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही शासनाने याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील अशी कुठलीही डायरेक्शन दिलेली नाही. त्यामुळे रिकव्हरी ही 15 वर्ष चालू राहणार अनलेस जोपर्यंत शासन काही निराळा निर्णय घेत नाही तोपर्यंत. प्रश्न क्रमांक 6 या परिरक्षण भूमापक यांना 30/8/2019ला शिक्षा झाली. काय 2 वेतनवाढी 1 वर्षाकरता रोखल्या आहेत. आता यांचं म्हणणं करता येईल का. आपल्या नियमाप्रमाणे अपिलाची मुदत 45 दिवस असते
आज 19 म्हणजे 7 वर्ष जवळजवळ झालेली आहे. खूप विलंब झालेला आहे आणि तुमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. पण आता अपील केलं कुठे मॅटमध्ये वगैरे केलात तर त्याला आपल्याला निश्चित कंडोनेशन ऑफ डिले या कारणाकरून हे अपील एंटरटेन केलं जाणार नाही. आपल्याला वाटलं तर आपण एक रिप्रेझेंटेशन द्या, पण आपल्याला कायद्याच्यानुसार आता अपील करता येणार नाही. चला प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्नकर्त्यांचा हे पवन उईके म्हणून आहेत, नागपूरचे आहेत. हे कंत्राटी तत्वावर ग्रामसेवक होते. नंतर त्यांना नियमित ग्रामसेवक 2014मध्ये मिळालं आणि मग अनुसूचित प्रवर्गातून त्यांची ग्रामविकास अधिकारी पदावर त्यांना पदोन्नती मिळालेली. आता त्यांचा पदोन्नतीच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव होतं, पण आता ते पदोन्नती संदर्भात नाही वगैरे यासंबंधी त्यांनी कागदपत्र जी दिलेली आहेत ती कागदपत्र मी सर्व वाचली. त्यात एक 7 मे 2021चा जो निर्णय दाखवलेला आहे, 29/12/2017चं पत्र आहे, 25 मार्च 2004चा हे मी वाचलेलं आहे. पण या संदर्भामध्ये आपल्याशी प्रत्यक्ष चर्चा करून केल्याशिवाय हा प्रश्न जटिल प्रश्न आहे सेवादृष्टीचा. तुमच्याशी चर्चा करून तुमच्याकडे असलेल्या कागदपत्राची पुनर्तपासणी करूनच मला योग्य तो सल्ला देता येईल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सुचवीन की माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या आणि कागदपत्रासह घ्या. मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं आहे, त्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला टेलिफोन नंबर सांगतो. 020 25 608 163. पुन्हा एकदा सांगतो 020 25 608 163. या दूरध्वनीवर फोन करून माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या आणि कागदपत्रासह येऊन घ्या. प्रश्न क्रमांक 8. यांचं म्हणणं आहे, पहिल्यांदा 2 जुळ्या मुली आहेत आणि तिसरा चान्स घेतला तर तिसरं अपत्य धरलं जाईल का? तर हे तिसरं अपत्य धरलं जाणार नाही. आपल्याकडे जर पहिल्याच जर 2 मुली आहे ते आपल्या लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन 2005चे जे नियम आहेत, जे मी व्हिडिओ क्रमांक 78 बरोबर जोडलेले आहेत, तो व्हिडिओ क्रमांक 78 पहा. आणि त्याच्या नियमामध्ये स्पष्ट केलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला जर 2 जुळी मुलं झाली असतील तर ते एकच अपत्य धरलं जाईल. म्हणजे अधिक एक अपत्य झालं तरी लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापन नियमाचा काही भंग होत नाही. त्यामुळे तुम्हाला तिसरं जरी अपत्य झालं तरी तुम्हाला कुठल्याही तुमच्या नोकरीवर काही गदा येण्याची मुळीच शक्यता नाही. हे नारंजे म्हणून आहेत, नेहमी व्हिडिओ पाहतात. त्यांचं असं म्हणणं आहे की फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे जे कर्मचारी आहेत त्यांना मॅटमध्ये जाता येत नाही, पण त्यांनी लेबर कोर्टात जावं, काही इंडस्ट्रीयल कोर्टात जावं किंवा हायकोर्टात जावं यासंबंधी विचारणा केली. तर मी यावेळेला सांगेन की आपल्या फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये जे वर्कमन आणि फील्ड स्टाफ आहे त्यांनाच फक्त लेबर कोर्टामध्ये आणि इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये जाता येईल. परंतु जे अधिकारी जे आहेत त्यांना कुठली जरी पेनल्टी असेल तर त्यांना उच्च न्यायालयात जावं लागेल. आता जे फील्ड स्टाफ असेल तर त्यांना जर बडतर्फीची किंवा कामावरून काढून टाकण्याचं किंवा टर्मिनेशन जर केलं असेल तर त्यांना लेबर कोर्टामध्ये जाता येईल. आणि दुसरं जर मायनर पनिशमेंट वगैरे दिले असेल किंवा दुसऱ्या 2 मेजर किंवा मायनर दिले असतील तर त्यांना इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये जाता येईल. आता याच्यासाठी काय आहे, हा जो आहे एक तर त्यांना इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्टमध्ये डिस्प्यूट रेज करता येईल किंवा एखादी कंप्लेंट MRTP किंवा पल्प ॲक्ट ज्याला म्हणतात, महाराष्ट्र रेकग्निशन ऑफ ट्रेड युनियन्स अँड प्रिपरेशन ऑफ, ह्या ज्या ॲक्ट म्हटलेला आहे तो पल्प ॲक्ट अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस ॲक्ट 1977. हा एक पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्र रेकग्निशन ऑफ ट्रेड युनियन्स अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस ॲक्ट 1977. या कायद्याखाली त्यांना लेबर कोर्टात किंवा इंडस्ट्रियल कोर्टात जसं सांगितल्याप्रमाणे जाता येऊ शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न क्रमांक 10. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे 31/12/2021ला हे सेवानिवृत्त झाले. यांचं म्हणणं आहे की मागील महिन्यापर्यंत त्यांची 6 महिने सेवा झाली आहे, पण 1 वर्ष काही झालेली नाही. तर त्यांना काल्पनिक वेतनवाढ मिळेल का? तर यांना काल्पनिक वेतनवाढ मिळणार नाही. जर आपण व्हिडिओ क्रमांक 511 जर पाहिला, त्या 511च्या व्हिडिओबरोबर 19 डिसेंबर 2025चा शासन निर्णय दिला आहे, ज्याच्यामध्ये 31/12/2021ला जे सेवानिवृत्त झाले त्यांना काल्पनिक वेतनवाढ द्यावी. पण त्या GRमध्ये असं म्हटलं आहे की त्याच्या 28 जून 2023च्या शासन निर्णयामध्ये ज्या अटी वगैरे म्हटल्या त्याच लागू आहेत. आणि 28 जून 2023च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, तो 30 जूनला जे रिटायर झाले त्यांना देण्यासंदर्भात आहे की 1 वर्ष त्याच्या आधी सेवा झाली पाहिजे. आपली सेवा
डिसेंबरपूर्वी 1 वर्ष झालेली नाही असं आपणच सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला काल्पनिक वेतनवाढ देय नाही. प्रश्न क्रमांक 11, 2000 हे प्राध्यापक म्हणून कन्फर्म झाले. त्यांचं म्हणणं आहे 2025मध्ये त्यांना 2 मुली आहे, तिसरा चान्स घेऊ शकतो का? तर मी पहिल्यांदा म्हणेन की आपली अपॉइंटमेंट केव्हा आहे? आपली जेव्हा नियुक्ती जी जर झालेली असेल तर ती नियुक्ती जर 28/3/2005च्या पूर्वीची असेल तर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नाही लागू नये. 28/3/2005 नंतर जर आपली जी नियुक्ती झाली असेल तर आपल्याला आपल्याकडून प्रतिज्ञापन लिहून घेतलं असेल की आपल्याला किती मुली आहेत किंवा 3 अपत्य झाली तर आपली अर्हता जी आहे ती त्याला बाधा येऊ शकेल. पण आता त्यामुळे आपल्याकडे 3 मुली झालेल्या केव्हा आपली अपॉइंटमेंट आहे त्याच्यावर शकता. पण आपल्याला ज्यावेळेस जर येतानाच आपल्याला 2 मुलं असतील आणि आपण त्या डिक्लरेशन वगैरे दिलं असेल आणि आपली नेमणूक ही 28/3/2005 नंतर असेल तर तिसरं अपत्य झालं तर आपल्या कारवाई होऊ शकते. काय कारवाई होऊ शकेल त्याच्यासाठी डिपार्टमेंट इन्क्वायरी आहे, पण नेमकी काय शिक्षा देऊ शकेल याबद्दल शासनाचं धोरण काही ठरलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 12 शेवटचा. विधवा बहिणीला कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं काय? आता आपल्याला माहिती आहे की विधवा बहिणीला नाही मिळू शकत. आपल्याकडे एखादी मुलगी जी असेल ती विधवा मुली झालेली असेल, घटस्फोटी झाली, तिला मिळू शकतं. पण विधवा बहिणीला कुटुंब निवृत्ती देण्याचा कुठलाही शासन निर्णय नाही. मित्रांनो, खूप वेळ झाला. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या आत्तापर्यंत केलेल्या 540 व्हिडिओद्वारे इतकी माहिती दिलेली आहे, इतके चांगले महत्त्वाचे निर्णय उपजले, त्याचा फायदा करून घ्या आणि आपणच घ्या. पण आपले जे अनेक मित्र आहेत त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे त्यांना देखील या चॅनलवर दिली जी माहिती दिली जाते त्याचा त्यांना देखील फायदा होऊ शकेल. मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच. तोपर्यंत मनःपूर्वक धन्यवाद.